नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर.जे. निकम. गेल्या 11 वेब सिरीज पासून मी आपल्यासोबत या ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे. यामध्ये आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. पहिल्या प्रकरणामधील जी भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, या पार्श्वभूमीमध्ये भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडलेला होता, कोणकोणत्या कायद्यांचा, योजनांचा, धोरणांचा प्रभाव पडलेला आहे, या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेतलेला होता. नंतर आपण दुसरा प्रश्न त्यातच होता की घटना समितीची निर्मिती, तिचे कामकाज, तर हे पण आपण सविस्तर बघितलं. यानंतर आपला जो काही प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान किंवा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे तत्वज्ञान, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपला विस्तृत प्रश्न आहे. त्या संदर्भात आपल्या गेल्या 5-6 वेब सिरीज पासून मी तुमच्याशी संवाद साधतो आहोत. तर तो प्रश्नामधील भारतीय राज्यघटनेची उगमस्थाने, सुरुवातीचा जो त्यातील पहिला मुद्दा होता तो संपलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा होता त्यातील की भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप कसं राहिलेलं आहे किंवा कसं स्वरूप आहे भारतीय राज्यव्यवस्थेचे. यामध्ये सार्वभौम असेल, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, असं स्वरूप जे आहे हे भारतीय राज्यव्यवस्थेचं राहिलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण त्यातीलच प्रश्नाचा राहिलेला भाग आहे, ते म्हणजे भारतीय ज्या राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे कोणती आहे, या उद्दिष्टांच्या संदर्भात आपण आज सविस्तर आढावा घेणार आहोत. यापूर्वी तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी सांगितलेलेच आहे की स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता यांची हमी देण्याचे तत्व भारतीय जनतेने ते स्वीकारलेलं आहे. यामध्ये सुरुवातीचा पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे न्याय. भारतीय जनतेने उद्देश पत्रिकेमध्येच आपल्या या राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे स्पष्ट केलेली आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही भारतीय राज्यव्यवस्थेची 4 उद्दिष्टे असून ही भारतीय नागरिकांना त्या संदर्भात एक शाश्वती देत आहे. न्यायाची शाश्वती देत आहे, स्वातंत्र्याची शाश्वती, समतेची आणि बंधुतेची शाश्वती ही भारतीय राज्यघटना ही भारतीय नागरिकांना या संदर्भात शाश्वती देते. त्यातील पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे न्याय. भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेतच घटनाकारांनी न्यायाचा पुरस्कार केलेला आहे. न्याय म्हणजे समाजाचा सर्वांगीण विकास साधणे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास झाल्याखेरीज समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकणार नाही, तेव्हा व्यक्तीला विकासाची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे न्याय होय. अर्थात व्यक्ती विकासाकडे पाहता समाज विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घटनाकारांनी भारतीय नागरिकांना राजकीय, सामाजिक व आर्थिक न्यायाची हमी दिलेली आहे. म्हणजे न्याय म्हणजे काय, तर न्याय म्हणजे समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्याची तशी संधी उपलब्ध करून देणे. मग ही जी काही समाजाची जी काही न्याय आहे, जी काही विकास करण्याची जी संधी, म्हणजे राजकीय स्वरूपात विकास असेल, सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचा असेल, इथं या घटकांमध्ये न्यायाचं वातावरण इथं निर्माण होईल. मग आता राजकीय न्याय म्हणजे काय की सर्व नागरिकांना राज्य कारभारामध्ये सहभागी करून घेणे, नागरिकांना प्रौढ मताधिकार देणे, निवडणूक लढवण्याचा अधिकार देणे, असे जे काही राजकीय हक्क नागरिकांना दिलेले आहे ते राजकीय न्याय त्याला म्हणता येईल. हे राजकीय हक्कांद्वारे व्यक्ती राज्य कारभारामध्ये सहभागी होते आणि तेव्हा तिला राजकीय न्याय प्राप्त होतो. कारण ठराविक लोकांचीच राजकारण ही मक्तेदारी नसणार आहे, ही प्रत्येक व्यक्तीला राजकारणामध्ये सहभागी होण्याची संधी असणार आहे. फक्त श्रीमंत वर्ग आणि उच्चवर्णीय ह्याच वर्गाची राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारची मक्तेदारी नसणार आहे. प्रत्येक व्यक्तीला निवडणुकीच्या माध्यमातून मतदान करणे असेल किंवा निवडणुकीला उभे राहण्याचा तो अधिकार असणार आहे. असं राजकीय न्यायाचं वातावरण भारतामध्ये निर्माण झालेलं असणार आहे. त्याबरोबर सामाजिक व आर्थिक न्याय ही प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट सुद्धा घटनाकारांनी मान्य केलेलं आहे. देशातील जी काही सामाजिक विषमता आहे
ती विषमता दूर करून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी घटनेने काही तरतुदी केलेल्या आहेत. त्यामध्ये कलम 15 मध्ये सामाजिक समतेचा अधिकार दिलेला आहे. कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद केलेली आहे. कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने बंदी घातलेली आहे. अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातींना विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे इथं सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी घटनेने अशी तरतुदी केली आहे. सामाजिक समता निर्माण झाली पाहिजे. अस्पृश्यतेचं जे काही पालन जे लोक करत होते ती आता कायद्यानुसार अस्पृश्यता पाळणे पूर्णपणे आता बंदी केलेली आहे. जर कोणी अस्पृश्यता पाळत असेल तर तो कायद्यानुसार गुन्हा ठरलेला असेल आणि त्या गुन्ह्याला जी काही शिक्षा असणार आहे ती शिक्षा त्या संबंधित व्यक्तीला दिली जाईल. म्हणजे इथं सामाजिक न्यायाचं वातावरण निर्माण करण्याची सुरुवात या राज्यघटनेच्या अंमलबजावणीपासूनच सुरू झालेली होती. त्यानंतर आर्थिक न्याय जो आहे तर तो आर्थिक न्याय म्हणजे देशातील आर्थिक समता प्रस्थापित करणे होय. देशामध्ये एक वर्ग प्रचंड श्रीमंत, दुसरा वर्ग प्रचंड गरीब, प्रचंड दारिद्र्यात जीवन जगतो आहे. अशा प्रकारचं वातावरण आता इथून पुढे नाहीये. तर आपल्याला ते आर्थिक समता प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायचं आहे. तेव्हा कुठेतरी तो आर्थिक न्याय होणार आहे. म्हणजे नागरिकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, संपत्तीचे योग्य वाटप करणे, आर्थिक विषमता करणे, जी गरीब आणि श्रीमंत यातील जी काही दरी आहेत ही कमी करणे, दारिद्र्य व बेरोजगारी निवारण्याचे प्रयत्न करणे, नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे, अशा विविध तरतुदी करून भारतीय नागरिकांना आर्थिक न्याय प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट घटनेने स्वीकारलेले आहे. थोडक्यात काय तर भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये राजकीय, आर्थिक व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट स्वीकारलेलं आहे. जी राज्यघटना अंमलात आल्यापासून समाजामध्ये न्याय निर्माण करण्याचं, न्यायाची प्रस्थापना करण्याचा प्रयत्न करेल. मग कुठल्याही पक्षाचं सरकार असणार आहे तर ते कुठल्याही पक्षाचं सरकार हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आपला राज्यकारभार करणार आहे, असा एक प्रकारचा विश्वास या घटनाकारांनी भारतीय जनतेला दिलेला आहे. त्यानंतर स्वातंत्र्य हे एक उद्दिष्ट आहे. आता स्वातंत्र्य तर मिळालेलं आहे, मग कुठलं स्वातंत्र्य? तर त्या संदर्भात असा विचार आहे की भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये नागरिकांना विचार, उच्चार, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य मिळवून देण्याची शाश्वती देण्यात आलेली आहे. स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिश इथून निघून गेले, भारताचे राज्य प्रस्थापित झालं आणि मिळालं स्वातंत्र्य असं नाही. तर या स्वातंत्र्य व्यतिरिक्त नागरिकांना आपले विचार व्यक्त करण्याचं, आपलं मत मांडण्याचं, आपल्या इच्छेनुसार ईश्वराची पूजा, श्रद्धा, उपासना करण्याचं हे स्वातंत्र्य असणार आहे. याची हमी किंवा हे स्वातंत्र्य मिळवून देणे हे उद्दिष्ट सरकारचं आणि राज्यघटनेचं राहिलेलं आहे. व्यक्तीच्या सर्वांगी विकासासाठी व्यक्तीला विकासाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. व्यक्तीच्या विकासासाठी व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित ठेवले पाहिजे, तरच ते विकसित होईल, ती व्यक्ती विकसित होईल. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये या संदर्भात नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहे. तसेच जे मूलभूत अधिकारांना घटनात्मक संरक्षणही दिलेलं आहे. ह्या मूलभूत अधिकारांमध्ये कलम 19 ते 22 जे आहे हे भारतीय नागरिकांना जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे ते स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये विचार, उच्चार, आचरण करण्याचे, श्रद्धा, उपासना अशा पद्धतीचे स्वातंत्र्य ते दिलेले आहे. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे काही स्वैराचार नाही, यामध्ये काही बंधने निश्चितपणे लादलेली आहे. या स्वातंत्र्याचं स्वैराचारामध्ये रूपांतर होऊ नये किंवा फक्त सशक्त लोकांनाच या स्वातंत्र्याचा लाभ मिळावा आणि जे काही दुर्बल आहेत हे स्वातंत्र्यापासून परत वंचित राहावे, शेकडो मैल त्यापासून दूर राहावेत, अशा प्रकारचं परत असं वातावरण होऊ नये यासाठी या स्वातंत्र्यावर काही बंधने लादणं गरजेचं आहे. जे सर्वांना समान संधी त्यातून मिळणार आहे, सर्वांना समान पद्धतीने स्वातंत्र्याचा उपभोग घेता येणार आहे, अशी तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर समताचं तत्वज्ञान आहे. समता हे उद्दिष्ट भारतीय राज्यव्यवस्थेचं राहिलेलं आहे. तर भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये समतेच्या तत्वाचा समावेश केलेला आहे. भारतीय नागरिकांना दर्जा व संधी याबाबतची समानतेची वागणूक मिळेल अशी शाश्वती देण्यात आलेली आहे.
घटनेच्या 3ऱ्या भागामध्ये कलम 14 ते 18 मध्ये समतेचा अधिकार स्पष्टपणे देण्यात आलेला आहे. भारतातील सर्व व्यक्तींना कायद्यासमोर समान मानले जाईल. धर्म, वंश, जात, लिंग असा कोणताही भेद न मानता नागरिकांना कायद्याचे समान संरक्षण मिळेल. तसेच सर्व नागरिकांना समानतेची वागणूक दिली जाईल. कोणताही भेद विचारात न घेता प्रत्येक भारतीय नागरिकाला विकासाची समान संधी दिली जाईल. सार्वजनिक सेवा व पदे याबाबत सर्वांना समान संधी दिली जाईल. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी 17व्या कलमात अस्पृश्यता निवारण्याचीही तरतूद करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने हे समतेचं तत्व सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. राज्यव्यवस्थेचं उद्दिष्ट असणार आहे की आता कुठल्याही प्रकारचा जात, धर्म, वंशाच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. सर्व व्यक्तींना कायद्यासमोर समानच मानले जाईल असं मूलभूत कलम 14 ते 18 मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. ही प्रत्येक व्यक्तीला या संदर्भात हमी ती दिलेली आहे. त्यानंतर बंधुतेच्या तत्वाचा आपण पुरस्कार केलेला आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचे ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी बंधुता या उद्दिष्टाचा स्वीकार केलेला आहे. भारतात विविध धर्माचे, जातींचे, भाषांचे लोक राहत असल्यामुळे त्यांच्यात धार्मिक वाद, जातीयवाद, प्रांतीयवाद, भाषावाद निर्माण होणे शक्य होतं. तेव्हा राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता टिकवण्यासाठी बंधुता या तत्वाची अधिक गरज आहे हे घटनाकारांनी जाणलेलं होतं सुरुवातीपासूनच. म्हणून न्याय, स्वातंत्र्य, समता याच्या आधारे बंधुत्वाची शाश्वती देण्याचे उद्दिष्ट त्यांनी मान्य केलेले होते. डॉक्टर आंबेडकरांनी घटनेमध्ये मसुदा समितीच्या समारोपाच्या भाषणामध्ये या बंधुतेच्या तत्वाचं स्पष्टीकरण केलेलं होतं. ते असं म्हणतात की दुसरी एक गोष्ट आपणाजवळ नाही ती म्हणजे बंधुता किंवा भ्रातृभाव. बंधुता म्हणजे हिंदी राष्ट्रातील सर्व हिंदी लोक हे आपले बांधव आहेत. आपण हिंदी लोक भाऊ भाऊ आहोत ही भावना म्हणजेच बंधुता होय. या तत्वामुळे सामाजिक जीवनाला एकजिनसीपणा आणि बळकटी येते. हिंदुस्थानात हजारो जाती आहेत. या जाती राष्ट्रविरोधी आहेत. त्यामुळे सामाजिक जीवनात विघटन निर्माण होते. आपणाला एक राष्ट्र व्हायचे असेल तर आपण या अडचणींवर मात केली पाहिजे. जेव्हा एक राष्ट्र असेल तेव्हाच बंधुत्वाच्या भावनेला खराखुरा अर्थ येईल. भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या जाती होत्या ह्या जाती ह्या बंधुतेच्या आड येणाऱ्या होत्या. या जाती व्यवस्था मोडकळीस येऊन सर्व हिंदी लोक, सर्व हिंदी म्हणजे फक्त हिंदू नाही तर भारतामध्ये राहणाऱ्या सर्वच जाती धर्मातील लोक हे आपण भाऊ भाऊ आहोत या भावनेने राहणे म्हणजेच बंधुताचा भाव होय असं आंबेडकरांना सांगायचं होतं किंवा तोच अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीनुसार सरनाम्यामध्ये राष्ट्रीय ऐक्य याऐवजी राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता अशी नवी शब्द रचना केलेली आहे. या एकात्मता या शब्दामुळे राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेला अधिक अर्थ प्राप्त झालेला आहे. या 42व्या घटना दुरुस्तीनुसार एकात्मता, ऐक्य आणि ऐक्य व एकात्मता यातून बंधुभावाचं वातावरण निर्माण व्हावं. भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या जाती आणि धर्म, प्रांत, भाषा यावरून जे काही मतभेद आहे या मतभेदांमुळेच आपण कायमस्वरूपी परकीय आक्रमणाला बळी पडलेलो होतो. तर हे बंधुभावाचं वातावरण राहिलं असतं तर ब्रिटिश इथं दीर्घकाळ सत्ता चालू शकले नसते किंवा इतर जे काही मुस्लिम राजवटींचं जे काही आक्रमण झालेलं आहे हजारो वर्षापासून ते होत आलेलं आहे ते आक्रमण होण्याला कारणीभूत तेच कारण होतं की भारतीय जनतेच्या मनामध्ये बंधुभावाचं वातावरण नव्हतं. मग हे बंधुतेचं वातावरण निर्माण करण्याची हमी ही भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे. याबरोबर भारतीय राज्यव्यवस्थेचं हे उद्दिष्ट असणार आहे की भारतीय जनतेमध्ये या बंधुताचं वातावरण निर्माण करणे. सरकारच्या वतीने किंवा सरकारकडून अशा या बंधुतेच्या वातावरणाला, बंधुतेच्या समोर, राष्ट्रीय एकात्मतेसमोर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, आडकाठी येणार नाही. तर सरकारचंच उद्दिष्ट असणार आहे की भारतामध्ये बंधुताचं वातावरण तयार करावं. अशा पद्धतीने हा भारतीय राज्यघटनेचा सरनामा आहे. आणि ह्या सरनाम्यामध्ये हे उगमस्थानी कोण आहे ते बघितलं आपण. याबरोबरच राज्यव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे, लोकशाही, सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. उद्दिष्टे बघितले, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता.
आता ही जो काही भारतीय राज्यघटनेचा सरनामा आहे त्याच्या संदर्भात थोडंसं आपण ते मूल्यमापन करूया. तर या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे महत्व विविध विचारवंतांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये भारतीय राज्यघटनेची ही उद्देश पत्रिका एवढी उत्कृष्ट आहे की भारताने ती स्वीकारलेली राजकीय तत्वे आणि प्रथा या पाश्चात्य देशांनी स्वीकारलेली राजकीय तत्वे व प्रथा याहून अधिक श्रेष्ठ आहे. थोडक्यात बारकर जे काही विचारवंत आहे त्यांच्या मते भारतीय राज्यघटनेचा सरनामा उत्कृष्ट व उपयुक्त आहे असं या बारकर या विचारवंतांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर कन्हैयालाल मुन्शी जे आहे तर ते असं म्हणतात की भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान सांगणारी ती एक राजकीय कुंडली आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे हा सरनामा भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान सांगणारी कुंडलीच आहे असं ते म्हणतात. त्याबरोबरच M.V. पायली हे अभ्यासक आहे ते असं म्हणतात की भारतीय राज्यघटनेचा हा जो सरनामा आहे हा इतर देशांच्या राज्यघटनांच्या सरनाम्याहून अधिक उत्कृष्ट आणि अद्वितीय आहे. अशा शब्दामध्ये पायली यांनी सरनाम्याचा एक गौरव केलेला आहे किंवा वर्णन केलेलं आहे. पण भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यावर काही प्रमाणात टीका पण केली जाते. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला कायदेशीररित्या महत्व नाही, कारण सरनाम्यातील सर्व तत्वे उद्दिष्टे राज्यावर पूर्णपणे बंधनकारक नाही अशी टीका केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या अंमलबजावणीमध्ये न्यायालयात जाता येत नाही. घटनेच्या सरनाम्यातील तत्वांची अंमलबजावणी सरकारने का केली नाही याबाबत न्यायालयात विचारणा करता येत नाही अशी टीका संदर्भात केलेली आहे. त्यामुळे भारत हे समाजवादी धर्मनिरपेक्ष कल्याणकारी किंवा लोकाभिमुख असे राज्य निर्माण करण्याची एक नैतिक जबाबदारी राज्यकर्त्यांवर पडते, अशी कायदेशीर जबाबदारी ती पडत नाही अशी टीका त्यांनी केलेली आहे. तर ह्या जरी टीका होत असल्या तरी सुद्धा त्या गैरलागू ठरतात, कारण भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित होणं हेच मोठं आव्हान होतं. तर ते आव्हान भारतीय जनतेने आणि येथील राज्यकर्त्याने लिलया पेललेलं आहे किंवा ती जबाबदारी सुद्धा होती. ती जबाबदारी सुद्धा भारतीय नागरिकांनी आणि राज्यकर्त्यांनी समर्थपणे पार पाडलेली आहे. त्यामुळे भारतामध्ये जी काही विषमता होती ती बऱ्याच अंशी कमी झालेली आहे. म्हणजे अजिबात पूर्णपणे विषमता नष्ट झाली असं म्हणता येणार नाही, कारण सुरुवातीस तुम्हाला सांगितले हे काही 1, 2 आणि 10, 20 वर्षामध्ये विषमता जाऊन लगेच संपता येईल असं नाहीये. तर टप्प्याटप्प्याने यामध्ये हळूहळू कमी होईल. तर निश्चितपणे ही कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या या सरनाम्यामध्ये जनतेचे सार्वभौमत्व, लोकशाही, समाजवाद, न्याय, स्वातंत्र्य, समता, निरपेक्षता, बंधुता, राष्ट्रीय एकता व एकात्मता या मूल्यांचा समावेश करण्यात आला असून या मूल्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या राजकीय व सामाजिक व्यवस्थांचे स्पष्टीकरण राज्यघटनेच्या विविध भागात केलेले आहे. म्हणजे एकंदरीत भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात आधुनिक भारताचे तत्वज्ञान संक्षिप्त स्वरूपात स्पष्ट करण्यात आलेले आहे असे म्हणता येईल. मित्रांनो, हे जे काही भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचं स्वरूप, राज्यव्यवस्थेचं स्वरूप आहे तर त्यालाच भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे तत्वज्ञान असंही म्हटलं जातं. तुम्हाला या संदर्भात मोठा प्रश्न येऊ शकतो, तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. या प्रश्नाचा आपण इथेच थांबूया. पुढील प्रश्न पुढील लेक्चरला बघूया. तोपर्यंत धन्यवाद.